सामना 5 षटकांचा खेळला जाणार आहे. टाइम अलॉट केला जाणार आहे. 25 मिनिटाचा आपल्याला अवधी दिला जाईल. दोन्ही क्रिकेट संघाचे राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायचे आहेत. तर पहिल्या सत्रासाठी आपण बोलूया एक नामवंत लोकप्रिय क्रिकेट समालोचक आमचे मित्र योगेश मडवी सिद्धी करवले यांच्याकडे. हॅलो, थँक्यू सो मच गडगे सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणरायाला वंदन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांनी मुठभर मावल्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं ते राजे शिवछत्रपती राजांना त्रिवार मानाचा मुजरा आणि ज्यांनी 86 वर्षाचं वादळी आयुष्य फक्त मराठी अस्मितेसाठी जपलं त्या तुम्हा सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. आणि जाऊया आपण मैदानावरती जमलेल्या सर्व तमाम क्रीडामनिष्कांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मॅच क्रमांक पहिली स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आयोजित रामचंद्र मडवी स्मृती चषक 2021चा हा दिव्यमान सोहळा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याचा डोळा आणि पहिलाच बॉल समोर खेळतो हलक्यातनं क्लिक केलाय. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये शतक धावून येत आहेत. तिथे सिंगल आणि सिंगल मात्र टीमची खातं खुलवते. एक दाबेनं देवान शिलामन चिंचपाडा वर्सेस स्टार ओवे. टीमचं खातं खुलं झालं. एक धाब्याने एक जबरदस्त सामना दोन ताकदवर टीम मध्ये दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आणि पहिला स्टँडर्ड फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं लॉंग बिग वे आउट ऑफ द पार्क 6 रन. स्वागत केलं गोलंदाजचं. टीमचं टोटल आपण पाहिलं 7 धाबेवरती. सुरुवात आक्रमक झाली आहे. अर्जुन परदेशी आणि त्याला साथ देतोय आता स्ट्राईक एंडवरती रोशन पाटील उर्फ बाला या नावाने ज्याला संबोधलं जातोय तो खेळाडू स्ट्राईक एंडवरती. किती आक्रमक खेळाडू आहे याचा परिचय प्रेक्षकांना त्यानं पटवून दिला आणि पहिला दमदार षटकार या स्पर्धेतला. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक होते आणि पंचांचा इशारा नो बॉल. या स्पर्धेतला पहिला नो बॉल आणि तो असेल आता फ्री हिट. अर्थात टीमची धावसंख्या 1+1 एकूण 9 धावा येत आहेत. पहिलं पॉवर प्ले षटक. 2 खेळाडू 30 गतगिरीच्या बाहेर. एक खेळाडू तुम्ही बघतायत लॉंग ऑनला खेळाडू आहे. एक खेळाडू मिड विकेटला. असे 2 खेळाडू बाउंड्री लाईन वरती आहेत. 30 गतगिरीच्या आतमध्ये खेळाडू तुम्ही बघतायत मिड ऑफ तैनात आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट स्क्वेअर लेग हे खेळाडू तुम्ही बघतायत 30 गतगिरीच्या आतमध्ये. आता चेंडू पुन्हा एकदा धाब्यामध्ये त्याच दिशेने क्षेत्ररक्षक मात्र तिथे सिली मिड ऑफला चेंडू अडवतायत. टीमची टोटल 1 ने पुढे सरकेल 10 धावसंख्येवरती. काय जबरदस्त क्रिकेट स्पर्धा. मैदानाच्या चारी बाजूनं भगवमय वातावरण आणि भगवा झेंडा अभिमानानं फडकतोय. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देवणी राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त. ससळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, कारण आम्ही जन्मताच फक्त आणि फक्त शिवभक्त. टीमची टोटल आपण पाहिली 10 धावसंख्येवरती. व्यासपीठावरती आपण बघतो आमच्या सर्वांचे लाडके कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक महेशदादा गायकवाड आणि त्याचबरोबर बायले सर या सर्वांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. एक भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. एकूण 5 दिवस चालणारी क्रिकेट स्पर्धा. आज स्पर्धेतला पहिला दिवस आहे. समोर खेळतात फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक मात्र बीट झालेत तिथे आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर.
चौकार. सकाळचं सत्र छत्रपती शिवरायांचं संगीत. कारण श्रीकृष्ण नीती जर कोणाला समजली असेल ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना, आणि शिवाजी महाराज जर कोणाला समजले असतील ते एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना. त्यांचं राष्ट्र आणि आपल्या सर्वांचं राष्ट्र. इथे चेंडू जातोय, शॉर्ट अँड पुल करतोय, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार चौकार. थँक्यू. डीजे एक जबरदस्त अप्रतिम संगीत प्रेक्षक वर्गाला ऐकवत असताना आमचे डीजे नितीन 5 दिवस त्यांचं सातत्याने एक चांगलं संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल. ते डीजे नितीन त्यांचं कौतुक करूया. टीमची टोटल आपण पाहिली. पहिल्या चौबमध्ये 18 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. पहिलं पॉवर प्ले षटक अतिशय सुरेख बॅटिंग पाहायला मिळाली. पॉवर प्ले मध्ये एक जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून दिली. कारण तुमची स्टार्ट जर चांगली झाली तर तुम्ही एक मोठं टार्गेट सेट करू शकता. यावेळीचा चेंडू शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. टीमची टोटल डायरेक्ट हिट दिलं, त्याच्यानंतर मिसफिल्ड देखील पाहायला मिळते. सिंगल तिथे डबल आली. टीमची टोटल 2 ने पुढे सरकेल 20 रन्स स्कोरबोर्ड होती. आपण बघतोय पॉवर प्लेचं दुसरं षटक, आणि दुसऱ्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण फक्त 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती तुम्ही बघतायत. एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, एक खेळाडू तुम्ही बघता वाईडिश लॉंगॉनच्या दिशेनं, तर तिसरा खेळाडू तुम्ही बघता स्क्वेअर लेगला. असे 3 खेळाडू 30 गज घेरेच्या बाहेर. उजव्या हाताचा खेळाडू सायकेनपती अर्जुन परदेशी, ज्याच्या नावानं हा संघ गेली कित्येक वर्ष ओळखला जातोय, तो अर्जुन परदेशी स्ट्रायकेनपती आहे. आणि नो स्ट्रायकेनपती खेळाडू तुम्ही बघतायत रोशन पाटील. समोर घेतात ऑन साईडला, फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे. चौकार. तो चौकाराबरोबर टीमची टोटल 24 रन विदाउट लॉस. स्पर्धेचे सर्व आमचे योग्यदादा मडवी, अनिल डोपरी आणि संपूर्ण त्यांची कमिटी असतात. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे यांच्या संयुक्त विद्यमानेनं राबवली जाणारी क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा. अर्थात याची देही याचा डोळा, हा क्रिकेटचा देखना सोला. ऑफ साईडला लॉंग ऑफ रिजन मध्ये आउटफील्ड फास्ट, आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. अजून एक अर्जुन परदेशीच्या बॅट मधून येतोय चौकार. तर चौकाराबरोबर पॉवर प्लेचा भरपूर फायदा घेतलाय सलामीवीर खेळाडूंना, आणि आतापर्यंत 28 धावा एकवटल्या गेल्यात. पहिलं पॉवर प्ले समाप्त झालं, 18 धावा आल्या. सेकंड पॉवर प्ले ते हाताळत असताना 2 चेंडू 2 चौकार. आताचा चेंडू भरपूर चांगला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, आणि ते सिंगल मिळाली. डबलचा देखील प्रयत्न नाहीये, फक्त सिंगल बरोबर टीमची टोटल 29 या धावसंख्येवरती. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत आणि मातबगड आहेत. या 2 ताकदवर टीम मध्ये चाललेली लढाई, अर्थात जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा, या त्रिकोणी संगमाच्या आधारे हा सामना रंगतोय 2 बलाढ्य टीम मध्ये. हा चेंडू ऑफ साईडला पॉइंटच्या डोक्यावरनं बेमिसाल टायमिंग, आणि चेंडू जातोय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सूचना असेल जे प्रेक्षक वर्ग आज या स्पर्धेसाठी आल्यात, तर ज्यांनी पार्किंग केल्या रोडवरती गाड्या, ज्यांच्या गाड्या रोडवरती पार्किंग झाल्या, त्यांना प्लीज विनंती आहे की पार्किंगसाठी ग्राउंडमध्ये भरपूर जागा उपलब्ध आहे. आपण त्या ठिकाणी पार्किंग करा, जेणेकरून कुठल्या प्रकारचे कोणाला त्रास होऊ नये. ट्रॅफिक जाम होऊ शकते, मेन रोड आहे, त्यामुळे प्रत्येक प्रेक्षक वर्गाला आणि ज्यांनी या ठिकाणी आल्यात आपल्या गाड्या घेऊन, त्यांनी फक्त व्यवस्थित ठिकाणी पार्किंग करा, जेणेकरून ट्रॅफिक होता कामा नये.
टीमची टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो 34. काय जबरदस्त स्टार्ट मिळाली आहे. मी कौतुक करेन दोन्ही सलामीवीरचं, कारण सलामीला येताना अर्जुन परदेशीनं 2 चौकार ठोकलेत, रोशन पाटीलनं 3 चौकार 1 षटकार ठोकलाय. ही त्याची सुरुवात आहे आणि ते देवांश 11 चिंचपाडा संघ खेळतोय, ज्या संघानं 17.00 ची सरासरी गाठताना 34 धाबा पडल्यात. काय जबरदस्त आयोजन, मैदानाच्या चारही बाजूनं भगवमय वातावरण आणि आज हा भगवा पुन्हा एकदा दडतोय, कारण भगवा झेंडा कधी फडकला 19 जून 1966 ला शिवसेनेची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर मात्र शिवसेना आपलं कार्य सम्राट केलं आणि 1995 साली ठाणे महानगरपालिकेवरती शिवसेनेचा पहिला झेंडा भगवा झेंडा फडकला आणि तिथनं आज पुन्हा एकदा पूर्ण महाराष्ट्रभर भगवमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळतंय. आताचा चेंडू इथे मात्र पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 35 या धावसंख्येभोवती. टीमची टोटल आपण पाहिली 35 धाबा. एक चांगलं टार्गेट का म्हणावं लागले खेळपट्टीवरती. ही खेळपट्टी पाटा खेळपट्टी आहे आणि ज्या आयोजकांनी मेहनत घेतली आहे दाद देईल, कारण एक पाटा खेळपट्टी, त्याचबरोबर जे ग्राउंड तुम्ही बघतायत इंटरनॅशनल ग्राउंड सारखं आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. जसा चेंडू गॅपमध्ये जाईल तसं तुम्हाला चौकार पाहायला मिळेल. आताचा चेंडू इथे फॅटवरती, स्ट्रॉंग अपील आणि अपील इथे उचललाय पंचांनी. खेळाडू बाद होतोय LBW अर्थात रोशन पाटील. बॅक टू द डगआउट. तर या व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर आणि एक अप्रतिम स्पर्धा आपण एन्जॉय करतात. उसटण्याच्या ग्राउंडवरती चाललेली क्रिकेट स्पर्धा याची ध्येय चढवला हा क्रिकेटचा देखणा सोहळा. हलक्यातनं क्लिक करतो, टॅप केला चेंडूला फाइंड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मिळेल सिंगल आणि सिंगल बरोबर टीमची टोटल 36 लॉस ऑफ 1 विकेट. पहिला खेळाडू बाद झाला. काय जबरदस्त सुरुवात केली रोशन पाटीलनं. 8 चेंडूमध्ये 20 धावेची एक अफलातून इनिंग मैदानामध्ये साकार करून दिली आणि आपल्या टीमला एक फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून दिला. तो रोशन बाद झाल्यानंतर मैदानावरती येतोय विजय भोईर. सायकलवरती कॅप्टन अर्जुन परदेशी एकाकी झुंज देतोय मैदानावरती, कारण अर्जुन गेली बरेच वर्ष क्रिकेट खेळत आहे आणि आपल्या टीमसाठी एक चांगलं योगदान सातत्यानं त्याचं देखील राहिलं आहे. समोर टीम आहे स्टार ओवे संघ, एक रायगडमधली नामांकित संघ. पुन्हा एकदा समोर करण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू समोर येत आहे. चेंडू जोपर्यंत उचलून फेक करेल सोहेल त्या ठिकाणी आलाय. सिंगल बरोबर टीमची टोटल झाली आहे 37 रन. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय नाझिम पटेल. यावेळीचा चेंडू कार्पेट ड्राईव्ह मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली आहे. एकाच चूक तुम्हाला किती महागात पडते आणि जेव्हा जेव्हा तुम्ही समोरच्या टीमला संधी देता तेव्हा त्या संधीचं सोनं करत असताना इथे सिंगलचं रूपांतर झालं 2 धावेमध्ये. म्हणजे क्रिकेटमध्ये एका धावेला भरपूर महत्व आहे. नाझिम पटेल उर्फ नाम पटेल ह्या नावानं त्याला संबोधलं जात आहे. हे त्याचं फेमस नाम आहे नाम पटेल. तो गोलंदाजी करतोय. यावेळीचा चेंडू बॅटची एज होती मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीमची टोटल आपण बघतोय 40 धावा. एक चांगली सुरुवात मिळाली. आजच्या सकाळ सत्रामध्ये आपण पाहिलं अनेक सारे मान्यवर आले, त्यांच्या शुभाचे उद्घाटन समारंभ पार पडला. फक्त सर्व टीमला विनंती आहे एक इनिंग संपण्याच्या अगोदर दोन्ही कॅप्टन्स आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे टॉससाठी, कारण इनिंग संपल्यानंतर आम्ही लगेच टॉस करू आणि जर कोणता कॅप्टन उपस्थित नसेल तर त्या टीमला आयोजन कमिटीद्वारे 2 धावेची पेनल्टी लागेल. स्पर्धेतले नियम अतिशय कडक आहेत, कारण स्पर्धा देखील तेवढी मोठी. मित्रांनो स्पर्धा ही तुमच्यासाठी आहे, त्यामुळे प्रत्येक नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल. प्रत्येक नियम तुम्हाला पाळावे लागतील आणि इथे 3 षटकं देखील समाप्त झाले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर
धावसंख्या देवांश 11 चिंचपाडा टीमची 1 बाद 40 धाबा. नाही लाजवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना आज मुभा आहे. कारण साहेब तुमच्याचमुळे आज मराठी माणूस उभा आहे. सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांनी 86 वर्ष फक्त मराठी अस्मितेसाठी जपलं आणि आज आपल्या मराठी माणसाचा कणा फाटीचा कणा जर ताट असेल तर फक्त एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं आठवण करून देणारं संगीत. कारण आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं भगवमय वातावरण आणि भगवा झेंडा अभिमानानं फडकतोय. कानात सांगून ऐकत नसतील तर कानाखाली आवाज काढा हे नेहमी उपदेश केलं आणि आज त्याचमुळे मराठी माणूस देखील आताचा चेंडू भरपूर चांगला आणि इथे 2 धावा मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये भरपूर चांगली आहे. दोन्ही खेळाडू भरपूर चांगले खेळतात. एकमेक 2 खेळाडू जेव्हा खेळपट्टीवरती असतात तेव्हा त्यांच्यामध्ये जो कॉल असतो यस नो आणि वेट हे 3 कॉल महत्त्वाचे असतात आणि त्यातला म्हणजे जो मेन म्हणजे आपण पाहतो त्यांच्यामध्ये तालमेल आहे. तो तालमेल जर चांगला असला तर मात्र एक चांगली पार्टनरशिप बनत असते. अर्जुन परदेशी आणि विजय भोईर सेकंडवरती फुल टॉस चेंडू फटका फसलाय. खेळाडू बाद होतोय. सेकंड विकेट आणि देवांश 11 चिंचपाडा टीमला लागलेला हा दुसरा धक्का. टीमची टोटल स्कोरवरती लागली आहे 42 लॉस ऑफ 2 विकेट. कपाले केशरी गंध मा शिव छत्रपतींचा छंद मुगाने एकच नामघोष जगदंब जगदंब. छत्रपती शिवरायांचं संगीत. तर मी टॉससाठी गावदेवी गोट टीमचे कॅप्टन आणि वाकलन टीमच्या कॅप्टनला विनंती करेल की आपण लगेच टॉससाठी यावं. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस. या दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी. नेक्स्ट मॅच असेल गावदेवी गोट वर्सेस वाकलन या 2 बलाढ्य टीम मध्ये ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आता तत्पूर्वी ही मॅच एन्जॉय करतात आणि हा पॅडोशिप केलाय घुटणे देख तमाशा देख आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग षटकार. थँक्यू टीसी. चालवून गेला निधड्या छातीनं सारा हिंदुस्तान हलवून गेला. मुठभर मावल्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्यांना झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवराय झाला. छत्रपती शिवराय यांचं पूजन करून आम्ही स्पर्धेला सुरुवात केली आणि एक मोठी स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. आपल्या ठाणे डिस्ट्रिक्ट मधली एक नंबर 1 आणि नामांकित स्पर्धा आज तुम्ही एन्जॉय करतात. स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृतिचषक 2021 चा दिव्यदीप्यमान सोहळा आणि बरेच सारे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आले. आज सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन समारंभ पार केला. आपल्या सर्वांचे लाडके अर्थात स्थायी समिती सदस्य आणि नगरसेवक महेश दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर कल्याण डोंबिवली नगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय सुनील दादा वायले साहेब हे देखील उपस्थित होते आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत आमच्या उसाटणेचे सन्माननीय हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज पाटील, त्याचबरोबर आंब्याचे आमचे हरिभक्त पारायण जयेश राजाराम भाग्यवंत, त्याचबरोबर हरिभक्त पारायण आत्माराम महाराज डोपरी, हरिभक्त पारायण सुदाम दादा हिलाल, सन्माननीय बालकृष्ण पाटील, नारायण शेठ बुवा पाटील,
हे सर्व ग्रामस्थ या व्यासपीठावरती त्यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करत आहे. आता तो चेंडू बॉल हवेमध्ये, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि इथे झाली चूक, परंतु शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवण्यात यश आलाय. धावसंख्या मिळाली त्या चेंडूवरती एकूण स्कोर सांगतायत. स्कोरच्या भूमिकेमध्ये आमचे सोमनाथ पाटील, मॅन फ्रॉम वाजे, एक बेस्ट स्कोरर म्हणून ज्यांची ख्याती आहे, गेली कित्येक वर्ष क्रिकेट स्पर्धेमध्ये ते स्कोररची भूमिका निभवत आहेत. आणि आता टीमची टोटल आपण पाहिली तर स्कोरबोर्ड 52 धाबा 50 झाली आहेत. अर्धशतक कंप्लीट झालं आणि टीमची टोटल 52, लॉस ऑफ 2 विकेट. येस, तर गावदेवी घोड क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी वाकलं नील क्रिकेट संघाच्या संघनायकांनी संपर्क साधायचा आहे. ओटी योगेश मडवी. चला दोन्ही टीम वेळ घेऊ नका. आमची सूचना आहे बघा, एक इनिंग संपण्याच्या अगोदर दोन्ही संघ नसतील. येस, थँक्यू. दोन्ही संघ म्हणजे प्रत्येक टीमला असेल, दोन्ही संघांनाच नव्हे तर प्रत्येक टीमला आज जे खेळणारे संघ आहेत, एकूण 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. त्या प्रत्येक टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, इनिंग संपण्याच्या अगोदर तुम्हाला आमच्या व्यासपीठावरती टॉससाठी यावं लागेल आणि जो कॅप्टन उपस्थित नसेल त्याला 2 रनची पॅनल्टी सामोरी जावं लागेल. हे स्पर्धेतले नियम आहे. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा नाम पटेल. आता चेंडू हलक्या हाताने क्लिक करतोय, फक्त सिंगल घेतली, डबलचा प्रयत्न नाही आहे. तर त्या ठिकाणी तर स्ट्राईक एंडला अर्जुन परदेशी खेळतोय, सलामी वीर खेळाडू. त्याच्या बॅटमधून 2 चौकार, 1 षटकार आपण पाहिलाय. तो खेळाडू सुरुवातीला आलाय आणि कॅप्टन कसं असावं आणि कॅप्टनची जिम्मेदारी काय हे दाखवताना त्याच्यातनं आज तो खेळ पाहिला. बेमिसाल बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. टीमची टोटल 53 रन्स. सन्माननीय सुनील दादा पाटील नाहेन आगमन झालेलं यावं आपण स्टेजवर. स्वागत आहे आपलं. 11 चेंडू आणि 21 धाब्याची बहारदार इनिंग खेळतोय मैदानावरती. चला शेवटचे 5 चेंडू राहिलेत वाकलन टीम. आताचा चेंडू, मोठ्या फटक्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिला आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. तर गोट टीमचे कॅप्टन उपस्थित. वाकलन टीमच्या कॅप्टनला शेवटचा पुकार आहे. शेवटचे 4 चेंडू फेकण्याच्या अगोदर नसाल तर 2 रनची पॅनल्टी ही तुम्हाला लागेल, लक्षात ठेवा. समोर खेळतात वाईटिश लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न देखील आणि दुसरी धाव घेताना रनिंग बिटवीन द विकेट खराब पाहायला मिळाली. आणि अर्थातच इथे रोहन परदेशी बॅक टू द डगआउट धावचित स्वरूपामध्ये. जमलेल्या माझ्या क्या बात आहे डीजे, जबरदस्त जे स्पीच होतं ऐकवलं तुम्ही. आपण चर्चा जरूर करू त्याबद्दल. आणि ते मात्र चेंडू चांगला आहे, त्याला फटका देखील चांगला येतोय. चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्जुन परदेशीच्या बॅट मधून येतोय चौकार. समाप्त. लॉंग ऑफ लाईक जबरदस्त जेल टिपलाय कुणाल ना. आणि टीमची टोटल तुम्ही बघतायत 58, लॉस ऑफ 4 विकेट. तुझा मानाचा मान बॅट्समॅन पुन्हा एकदा समोर घेतात, ऑन साईडला लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग षटकार आणि षटकारा बरोबर टीमची टोटल 64 धाबा झाल्यात. देवांश 11 चिंचपडा टीम ज्यानं पहिल्या सत्रामध्ये 64 धाबा केल्या आणि आता 65 धाब्याचं आव्हान उभं केलंय स्टार ओबे टीम समोर. मात्र तत्पूर्वी टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टन येत आहेत, स्वर्गीय रुपेश पाटील प्रतिष्ठान गावदेवी घोट आणि त्याला सामोरं जाईल इथे
नील 11 जगदंब वाकलन असे दोन्ही कॅप्टन आपण लगेच टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये या. दोन्ही कॅप्टनला विनंती राहील की आपण लगेच टॉससाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हा. जी पुढची लढत आहे दोन बलाढ्य टीममध्ये स्वर्गीय रुपेश पाटील प्रतिष्ठान गावदेवी घोट आणि त्याला फाईट करेल नील 11 जगदंब वाकलन. हे दोन ताकदवर संघ नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर जाऊया आपण कॉमेंटर बॉक्स मध्ये. तर अतिथी देवो भव मान्यवरांना सन्मानित केले जात आहे. वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व जयेश महाराज भाग्यवंत हरिभक्त पारायण श्री जयेश महाराजांचा सन्मान इथे केला जाईल. वारकरी संप्रदायाचा संस्कार दीप मनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवणारे भक्तिमय ज्यांचं अंतकरण आहे. तर महेश महाराजांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. नील वाकलन विपक्ष गावदेवी घोट क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला मी कुमार पाटील यांना पाहतो संघनायक घोट, तर एका बाजूला नील वाकलन क्रिकेट संघाचे संघनायक हरिभक्त पारायण श्री महेश महाराजांच्या शुभास्ते नाणेफेक केली जात आहे. वारकरी सांप्रदायिक क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल गावदेवी घोट क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथमतः दोन्ही क्रिकेट संघाला उपस्थितांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. कुमार पाटील आपण नाणेफेक जिंकलेले आहे. नाणेफेक जिंकली, आपला प्रथमतः निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ वाकलन क्रिकेट संघ एक ताकदवर संघ म्हणून ओळखला जातो. फलंदाजी त्यांची खूप मोठी भिस्त आहे. एकूण 5 षटकामध्ये वाकलन क्रिकेट संघाला किती धावांवर रोखण्याचा तुमचा मानस असेल? 5 षटकाचा सामना आहे तरी आम्ही त्यांना 50 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार. स्वर्गीय रामचंद्र मडवी यांच्या स्मरणार्थ इथे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ठाणे ग्रामीणची मोठी मानाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेत खेळण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. एकंदरीत या आयोजनाबद्दल आपण काय सांगू शकाल? आयोजन तर खूपच सुंदर आहे. ह्या वर्षी तर त्याही खूपच सुंदर केलेलं आहे. खूप खूप शुभेच्छा. हे होते कुमार पाटील. वाकलन क्रिकेट संघ नाणेफेक आपण हरलेले आहात. जर नाणेफेक जिंकली असती तुम्ही कोणत्या निर्णयाला पसंती दिली असती? मी क्षेत्ररक्षण केला असता. आता मात्र इथे उलट झालेलं आहे. आपल्याला फलंदाजी करायची आहे. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याची तुमची संकल्पना असेल? 60 ते 65 धावा करण्याचा प्रयत्न असेल. एकंदरीत स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित रामचंद्र मडवी चषक क्रिकेट स्पर्धा आपण आजमावतो. या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? असं वाटत नव्हतं का आयोजन इतका मोठा असेल. समीरदांच्या वेळेला कॉल केलं होतं का की मी खेळाल का, आणि आता आयोजन बघून तर खूपच छान वाटतं का इतकं छान आयोजन केलं आहे. आणि मी धन्यवाद करतो उसन्न टीमचा, त्यांनी खेळायची संधी दिली आम्हाला इथे. खूप खूप शुभेच्छा तुमच्या संघालाही. मान्यवरांनी ते सन्मानित केले जाईल. तर स्वर्गीय रामचंद्र मडवी सन्माननीय मुकुंद शेठ मडवी साहेब शिवसेना शाखा प्रमुख उसाडणे यांच्या शुभ हस्ते इथे वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व की शुद्ध बीजापोटी फल रसाल गोमटी ते वारकरी संप्रदायाचे आदरणीय व्यक्तिमत्व श्री या सन्माननीय जयेश महाराजांचा सन्मान केला जात आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे एम ऐसा तुकोबा समर्थाने ज्याने केला हा पुरुषार्थ. ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची सातत्याने शिकवण समाजाला या वारसा जपण्याचं काम संतांच्या माध्यमातून इथे सातत्याने केलं जातो आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. त्याच्यानंतर सन्माननीय मी पुन्हा एकदा तर योग्य दादा मडवी यांना आमंत्रित करत आहे की आपल्या शुभ हस्ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय महेश दादा गायकवाड साहेब यांचं माहेची उबदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. एक दमदार की संघर्षाचं नाव तू मनाचं ठाव तू जनाचं नेतृत्व तू जनसेवा करण्यासाठी तन मन धन अर्पिले तू मातीतल्या माणसाची कललेली जाण तू आणि माणसाला माणुसकीत ओळखणारी जात तू असे दमदार नेतृत्व कल्याण महानगरपालिकेचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक महेश दादा गायकवाड साहेबांचा सन्मान माहेची उबदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे योग्य दादा मडवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे त्यांच्या शुभ हस्ते केले जात आहे. त्याच्यानंतर योग्य दादा आपल्या शुभ हस्ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे एक अभ्यासू कल्पक आणि दमदार नेतृत्व विद्यमान नगरसेवक आदरणीय सुनील वायले सर यांचा आपण इथे सन्मान करावं. सुनील वायले सर, हा सन्मान आहे तुमच्या कर्तृत्वाचा, हा सन्मान आहे तुमच्या नेतृत्वाचा आणि हा सन्मान आहे तुमच्या खऱ्या अर्थाने कुशल आणि कल्पक कर्तृत्वाचा. तर सन्माननीय वायले सरांचा सन्मान इथे केला जात आहे आमचे मित्र योग्यदादा मडवी यांच्या शुभ हस्ते.
त्याच्यानंतर सन्माननीय हिरामन पितले साहेब शिवसेनेचे विभाग प्रमुख आहे श्री मलंगर यांचा सन्मानित केला जाईल. पितले साहेब आपण यावं. आपला सन्मान इथे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने केला जाईल. तर योगेशदादा मडवी यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मानित केला जात आहे. सन्माननीय शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत हिरामन पितले साहेब यांचं इथे आपण भगव वस्त्र खऱ्या अर्थाने अलंकार आपण पाहतो आणि आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून ओळखलं जातो. त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यांच्यानंतर आत्माराम महाराज हरिभक्त परायण श्री आत्माराम महाराज ढोपरी यांचा सन्मान इथे केला जाईल. आत्माराम महाराज ढोपरी यांना इथे सन्मानित केले जात आहे. यावं आपण. एक संत विचारांशी खऱ्या अर्थाने निगडीत असणारे व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून समाजाला योगदान देणारे हरिभक्त परायण श्री आत्माराम महाराज ढोपरी यांचा यथोचित सन्मान योगेश मडवी यांच्या शुभ हस्ते माहेची उबदार शाल आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. त्याच्यानंतर हरिभक्त परायण श्री निवृत्ती महाराज पाटील तर निवृत्ती महाराज खऱ्या अर्थाने राजाराम महाराज उसाड यांचे ते सुपुत्र आहेत की आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुली कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ते आदरणीय हरिभक्त परायण श्री निवृत्ती महाराज पाटील उसाडणे यांचा सन्मान इथे केला जाईल. राजाराम महाराज उसाडणे यांनी जी वारकरी संप्रदायाची खऱ्या ही परंपरा उसाडण्या गावामध्ये जोपासण्याचं काम केलं आणि त्यांचं खऱ्या अर्थाने ती परंपरा त्यांनी सातत्याने चालू ठेवलेली आहे. तर सन्माननीय श्री आत्माराम महाराज ढोपरी आपलं मनोगत व्यक्त करतील. स्वानंद सुखनासी वामनबा महाराज, स्वानंद सुखनासी सावळबा महाराज, स्वानंद सुखनासी अप्पामौली महाराज, स्वानंद सुखनासी राजांबाबा यांच्या स्मृतीस तसेच स्वर्गीय रामचंद्र मडवी यांच्या स्मृतीस वंदन करून शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती वंदन करून हे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट सामने मोठ्या श्रद्धेने भावनेने घडवले आहेत. मला एकच या मंडळाला विनंती करतो की हे खेळाडू वृत्ती तुमचं हे खेळ मोठ्या आंतरराष्ट्रीय तत्वावर गेलं पाहिजे आणि जो आपला उसाटणे गाव आहे संत सावळणबाबा प्रतिष्ठान ह्या नावाने मला वाटतं संत सावळणबाबा संकुल प्रतिष्ठान एक असं चांगलं क्रिकेट मी महेशदादांना विनंती करेन महेशदादांना की आमचं हे गाव म्हणजे सावळणबाबाचं श्रद्धास्थान आहे अधिष्ठान गाव आहे की आपल्याला ह्या गावाच्या निमित्ताने आपला हा निरोप की संत सावळणबाबा क्रिकेट संकुल व्हावं ही आमच्या सर्व गावकऱ्यांची विनंती आहे. आणि तो निरोप तुम्ही आजच्या आपल्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना कळवावा आणि असा राखीव भूखंड आमच्या गावाला निवड करून द्यावा ही स्वर्गीय रामचंद्र महाराज आणि आमचे सर्वांचे आवडत असणारे माझे गुरुवर्य राजांबाबा यांची प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माऊली. त्याच्यानंतर उसाडणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शिवाजी पाटील साहेबांचा सन्मान इथे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने केलं जाईल. तर शिवसेनेचे शाखा प्रमुख आदरणीय श्री मुकुंद मडवी साहेबांच्या शुभ हस्ते शिवाजी पाटील विद्यमान सरपंच ग्रामपंचायत उसाडणे यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. तर त्याच्यानंतर संतोष नवगिरे साहेब शिवसेनेचे शाखा प्रमुख आडिवली यांचा सन्मान इथे केला जाईल. जितेंद्र मडवी साहेब आपण समोर यावं. जितेंद्र मडवी स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचे सुपुत्र आहेत. खूप मोठे योगदान. तर हरिचंद्र वसाद कुस्ती क्षेत्रात खूप मोठं आपलं नाव आहे. यावं आपण. आपला सन्मान इथे केला जाईल. तर सन्माननीय प्रशांत बोटे सर तिसगाव शिवसेना शाखा प्रमुख यांचं स्वागत इथे केलं जाईल. तर प्रशांत साहेबांचं शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत तिसगावचे यांचा सन्मान या स्पर्धेचे आमचे आयोजक कुमार हितेंद्र मडवी यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे केलं जात आहे. त्याच्यानंतर हरिभक्त परायण श्री नारायण पाटील उसाडणे यांना आम्ही आमंत्रित करतो. यावं आपण समोर. आपलं स्वागत इथे केलं जाईल.
तर या सत्रासाठी समालोचन करण्यासाठी हम चलते हैं बिल्कुल अगला विवरण सुनने के लिए एक लोकप्रिय क्रिकेट समालोचक बाबू शाह के पास चलते हैं। धन्यवाद महागुरु सर, आपका जितना भी तारीफ किया जाए उतना ही कम। सबसे पहले तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत है और उसके साथ साथ हमारे देखिए जितने भी मेहमान यहाँ पर उपस्थित हैं सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत है। काफ़ी अच्छी तरह से यहाँ पर खातिरदारी किया गया। जो परंपरा रीति रिवाज है उस परंपरा रीति रिवाज को बात करेंगे। शिवसेना उपतालुका प्रमुख अंबरनाथ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाट ने उनके माध्यम से देखिए बेहतर यहाँ पर मेहमान नवाजी किया गया। रामचंद्र मडवी स्मृति चषक 2021 में फिर से एक बार सभी का स्वागत है। ज़्यादा वक्त नहीं लूँगा, सेकेंड इनिंग्स का बात है, जिक्र करेंगे थोड़ा मुकाबला की तरफ। माफ़ी चाहेंगे दर्शकों से जिन दर्शकों तक हम पहुँच नहीं सके। लगातार यहाँ पर स्कोर के बारे में जिक्र करना होगा निश्चित रूप से, लेकिन से जो परंपरा रीति रिवाज उसे भी निभाया गया। तो टोटल की बात करेंगे, देखिए 2 ओवर का मुकाबला चल रहा है और 17 रन बना है। टारगेट की बात करेंगे तो एक विशाल टारगेट हम कह सकते हैं। सुबह के समय है 65 रनों का टारगेट है, लेकिन ये मैदान की हालत बता रहा है यहाँ पर कोई भी टारगेट सुरक्षित नहीं माना जाएगा। विकेट देखिए काफ़ी ऊपर है और ये चलिए सोहेल पटेल बात करेंगे। चाइनामन गेंदबाज माने जाते हैं लेकिन बल्लेबाजी में बुम बुम, जिन्हें सिंगल डबल बिल्कुल भी पसंद नहीं है, लेकिन हालत ने उन्हें मजबूर किया है यहाँ पर सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट करने के लिए। लेकिन देखते हैं बाकी के बल्लेबाज कहते ना समरा हर गेंदबाज को करते हैं गुमराह। तो देखते हैं क्या वो बल्लेबाजी की दमखम फिर से उनका देखने को मिलेगा। और शुरुआत के देखिए जो टॉप ऑर्डर निकेश मात्रे देखिए स्टार्ट अच्छा दिला है, लेकिन आखिरकार उनका विकेट मिला। लेकिन तौसीफ पटेल देखिए बड़ा मुश्किल हालत से निकल कर आए हैं। जहीर भाई आए तो उनसे गुजारिश करते हैं आइए तशरीफ रखिए, क्योंकि बात करेंगे ना मिस युल्ला शकील पटेल भाई, कितने अच्छे इंसान देखिए आज हमारे बीच में नहीं है। निश्चित रूप से खुदा उन्हें जन्नत अता फरमाए। और जितने भी यहाँ दर्शक हैं स्वागत। चलेंगे मुकाबला की तरफ। गेंदबाज फिर से एक बार तैयार। ओहो हो, इस बार देखिए गेंद तो ऊंचाई ली है, क्या लंबाई भी लेगा। जरूरत था एक बड़े हिट का और यहाँ पर आता हुआ समरा के बल्ले से गेंदबाज को क्या गुमराह सक्सर। लहरे भगवा ध्वजा उगवला तारा ते मिरहरा गरजा शिवाजी राजा। सोमनाथ जी कहते हैं ना जिंदगी में काम ऐसा करके जाओ लोग आपको 100 साल तक याद करते रहेंगे। छत्रपति शिवाजी महाराज देखिए आज भी सबके दिलों में बसे हुए हैं और आज भी उनकी यादें लेकर आगे बढ़ रहे हैं। लेकिन यहाँ पर देखिए कमाल की बल्लेबाजी हो रहा है, ये अच्छी सोच है। समरा की सोच का मैं तारीफ करना चाहूँगा। कहते हैं ना बंदूक भी चलाओ और गिटार भी बजाओ। जो सुमित डोंगरे ने आरपीएल में किया, उस दिन हम बतौर कमेंटेटर थे, क्या कमाल की बल्लेबाजी की थे सुमित डोंगरे। बड़े हिट खेलते थे, सिंगल डबल में स्ट्राइक रोटेट करते थे। लेकिन टीम का टोटल देखिए 2 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ बात करेंगे यहाँ पर 25 रन और अभी भी देखिए 18 गेंद 40 का जरूरत है। तर ज्या मान्यवरांनी आज स्पर्धेसाठी एक अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे, नाशिकवरून आलेले आदरणीय कैलास सानप साहेबांचा स्वागत इथे केला जाईल आणि त्यांचा स्वागत करण्यासाठी मी उसाडणे गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख आदरणीय श्री मुकुंद मडवी साहेबांना आमंत्रित करतो की आपण आजचे प्रमुख पाहुणे कैलास सानप साहेब यांचं मायेची उबदार शाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत इथे करावं। आमचे मित्र संघनायक अनिल ढोपरे यांचे ते खास परम मित्र आहेत, त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून शिवसेनेचे शाखा प्रमुख आदरणीय मुकुंद मडवी साहेबांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक आणि भगव वस्त्र अलंकार देऊन त्यांचं स्वागत केले जाते। ओटे बाबूशाह, क्या बात है महागुरु सर, आप तो मैं कहता हूँ T20 वर्ल्ड कप में होना चाहिए। तर बाबूशाह वसुदेव पाटील साहेब आपण समोर यावं, आपलं स्वागत इथे केले जाईल। तर मुकुंद मडवी साहेब आपण त्यांचं स्वागत करावं। तर हम चलते हैं बाबूशाह के पास, कंटिन्यू। महागुरु सर आपका भी जितना तारीफ किया जाए उतना ही कम। आपके बारे में जिक्र करूंगा थोड़ा। ये मुकाबला देखिए कस्बा कस चल रहा है, 18 गेंद के ऊपर 40 का जरूरत है। देखिए स्टार हुए कहा जाए तो काफ़ी मेरे अच्छे दोस्त देखिए हिम्बा पटेल आए तो उनका भी स्वागत है। अशरफ जी पटेल लीजिए, सलमान लीजिए, क्योंकि काफ़ी वहाँ पर मेरे दोस्त निश्चित रूप से। और दूसरी तरफ उमेश जी केनी लीजिए, अच्छे स्कोर। चिचपड़ा की बात आती है तो संदीप जी केनी। और देखिए पूरा गांव का सपोर्ट रहता है हमेशा। ऐसा नहीं कि हमें जिससे वाकिफ है 1-2 हम नाम ले लेते हैं, लेकिन पूरे गाँव का सपोर्ट मैदान पर लीजिए या घर पर। और ये चलिए समरा ने थाम लिया है मुकाबला किसी तरह से। और ये ओहो, ये बहुत बड़ी खराब फील्डिंग। कम से कम यहाँ पर 2 रन तो बचना चाहिए था, लेकिन आखिरकार चौका आता हुआ। अब पटेल को देखिए यहाँ पर मौका मिल रहा है। कहते हैं ना
अपनों को धोखा दुश्मन को मौका, ये कभी मत देना। और दीवान चिचपड़ा टीम देखिए जिस तरह के मौका दे रहे हैं तो मुश्किल बनेगा उनमें। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गए यहाँ पर 29 रन। तो गेंद और रनों के बीच में बात करेंगे 17 गेंद देखिए, अभी भी 36 का जरूरत है। योगेश दादा देखिए चेहरे पे देखिए आज जो उनका नूर दिखाई दे रहा है, काफ़ी अच्छी मेहनत, पूरा तारीफ करना चाहूँगा उनका स्टाफ, जिक्र करूंगा निश्चित रूप से यहाँ पर। इस टूर्नामेंट को देखिए कैसे शान शोहरत के साथ सजावट किया गया है, लेकिन मुकाबला भी उतना कसमाकस। समरा देखिए बड़ी आसानी के साथ गेंद को उड़ाया हवा में, AK-47 6 रन। जी कहते हैं ना, प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया, समरा ने पूरा गेम बदल दिया। कमाल की बल्लेबाजी। अक्सर हम देखते हैं प्रेम भी बदल जाते हैं, प्रेमी भी बदल जाते हैं, लेकिन समरा पटेल ने गेम ही बदल दिया। इस छक्के चौके ने दो देखिए मुकाबला को कहां लेकर पहुंचा दिया। 35 रन, लेकिन अभी भी देखिए 16 गेंद 30 का जरूरत है। आपस में थोड़ी सी चल रही है चर्चा। चलिए 2 गेंद यहां पर चेक किया गया है, अच्छा सोच है और मुकाबला मत रुकिए। अजय जी भंडारी देखिए इस साल बड़े अच्छे टॉच में हैं, अच्छी फॉर्म में हैं। सनत जयसूर्या की जैसे बल्लेबाजी देखने को मिलता है। अनिकेत ढोपरी एक बुम बुम, क्योंकि धनेश जी हिलाल के बाद उस टीम में गहराई है उनकी बल्लेबाजी में। और अनिल जी ढोपरी साहब देखिए आज भी देखिए सर सेनापति के जैसे कोल्ड माइंड से पूरी टीम लीजिए, मैनेजमेंट लीजिए इस टूर्नामेंट को। और मैं योगेश दादा का जितना भी तारीफ करूँ उतना ही कम है। और क्या शान शोहरत के साथ देखिए इस टूर्नामेंट का आगाज। समरा तो नहीं रुकेंगे भाई, यहां से तो हम कहेंगे मामा ठाकुर। अरुण भी गया और सपना भी गई, तो अब शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा? डीजे वाले के साथ। गया यानी अरुण भी गई, सपना भी गई, और मुकाबला बचाना थोड़ा सा होगा मुश्किल, क्योंकि गेंद और रनों के बीच में फासला देख लीजिए 15 गेंद 24। मैं पहले ही बता दिया, ये मैदान का जो हालत बता रहे हैं ना, यहाँ पर रन बचाना बहुत मुश्किल होगा। स्लोप है देखिए मैदान की हर तरफ, और हाइयों के सामने देखिए कितना खूबसूरत नज़ारा। ये GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट, जब ये नज़ारा दूर दूर तक पहुँचता है और बेहतर। समरा देखिए इस बार थोड़ा सा बल्ले जल्दी ले लिए, जैसे कहते हैं ना दूल्हा मंडप पर पहुंचने से पहले दुल्हन फेरार, गेंद आने से पहले बल्ला फेरार। थोड़ा इंतजार करना पड़ता है, क्योंकि टेनिस गेंद थोड़ा वक्त लेकर आता है। जो लेदर सीजन गेंद में जो गति मिलता है ना, उतना इसमें नहीं मिलता है। अच्छा सोच, गेंदबाज की तारीफ करना चाहूंगा, थोड़ा नकल गेंद करने की कोशिश कर रहे हैं। और ये देखिए समझ बूझ के क्रिकेट, कौन कहते हैं क्रिकेट हमेशा ताकत से खेला जाता है, दिमाग से खेला जाता है। लेट स्क्वायर कट, लेट देखिए यहाँ पर पॉइंट के रीजन पर कट किया, और चौका यहाँ पर आता हुआ सुनील पाटिल सर का देखिए इशारा, और रवि पाटिल सर बेहतर अंपायर मैदान के अंदर। चौका आया देखिए यहाँ पर से डीजे नितिन, देखिए इनके जितनी भी मैं तारीफ करूं, मैं हमेशा इनका जिक्र करता हूं। स्कोर की बात करेंगे ना, स्कोर देखिए 45 रन, अभी 13 गेंद 20 का जरूरत है। अभी भी मैं कहूँगा छिछोड़ा टीम के लिए थोड़ा सा हालत नाजुक है, लेकिन नामुमकिन नहीं है। कहते ना 1000 फूल कम है एक दुल्हन को सजाने के लिए, 1 ओवर काफी है इस मुकाबला में वापसी करने के लिए। लेकिन इस मैदान के अंदर देखिए ड्रिंक्स के टॉली पहुंचा है, तो हम बजाएंगे यहाँ पर डीजे, क्योंकि आने वाला देखिए रहेगा यहाँ से 12 गेंद 20 का है जरूरत है। डीजे मडवी प्रतिष्ठानच्या वतीने सुनील पाटील नारायण आपणास इथे आमंत्रित करण्यात आलेला आहे, यावं आपण स्टेजवर। तो चलते हमारे साथी कमेंटेटर बाबू शाह के पास चलते हैं। बिल्कुल महागुरु सर, जितने भी आपकी तारीफ करो उतना ही कम। आयोजन करता हूँ का तारीफ करना चाहूँगा, जो 5 दिनों के लिए यहाँ पर MD महागुरु सर को चुने हैं, खास करके मेहमान नवाजी के लिए। मैं तो कहूँगा महागुरु सर आपको IPL में होना चाहिए, पूरा हिस्ट्री खोल देते हिंदुस्तान का। इतनी बेहतर हिस्ट्री उनके दिलों में समाया है, कौन सा मेहमान कहाँ से आ रहा है, कौन सा पद से आ रहा है, कौन से साल उन्होंने क्या
मोहब्बत से जीत कर आए थे। ये सब जानकारी इतना आसान काम नहीं रहता है, लेकिन दाग देना चाहूँगा अनिल डोबरी साहब पूरी मैनेजमेंट को, जिस तरह के उन्होंने 5 दिन के लिए चुना है, काबिल तारीफ है। इसके बाद शिवा दादा गोंदले उस टूर्नामेंट में भी 5 दिन देखने को मिलेंगे। और मैदान के अंदर देखिए ड्रिंक्स आया, लेकिन ये जो ड्रिंक्स के पानी है ना, कुछ मजा लिए होंगे यहाँ पर दोनों बल्लेबाज हैं, लेकिन जो फील्डर टीम है ना यहाँ पर चिंचवाड़ा टीम थोड़ी सी नाखुश रहेंगे क्योंकि अपने प्रदर्शन से। और गेंदबाजी के लिए देखिए हरीश के लिए देखिए मुकाबला अभी भी बैलेंस है, 12-20 10 के औसत है। ये टेनिस गेंद में हमने देखे हैं गेम बदलता हुआ, लेकिन समरा पटेल जितना भी तारीफ करो उतना ही कम, क्या कमाल की वापसी। लेकिन अभी तक देखिए सोहेल पटेल मैदान के अंदर, जिलानी पटेल आए तो उनका भी तहे दिल से स्वागत है। एक अच्छे टूर्नामेंट थे, लेकिन आजकल इबादत काफ़ी कर रहे हैं इसलिए समय वक्त नहीं दे पा रहे हैं, लेकिन उनका भी स्वागत करना चाहूँगा। चलेंगे मुकाबला की तरफ और गेंदबाज फिर से एक बार तैयार। सोहेल पटेल ये बंदा आज थोड़ा इसका बल्ला खामोश है, लेकिन अच्छा वापसी का रास्ता दिला रहे हैं गेंदबाज। लेकिन समरा पटेल जैसे कहते हैं ना, कांटों के बीच में, फूलों के बीच में जैसे कांटों का एक कहर रहता है हमेशा, तो इस समय अगर इस मैदान के ऊपर बात करेंगे ना, समरा पटेल वो जहर है। अगर ये जहर जब तक मैदान पर रहेगा मुश्किल है। सोमनाथ जी कहते हैं ना, एक हल्के से जहर आप पी लो ना, पूरा शरीर को डैमेज कर देता है। अगर ज़्यादा समय वो जहर रहा तो फिर आपका काम खत्म। तो ये समरा पटेल ज़्यादा समय रहे तो फिर मैं कहूँगा मैच खत्म हो जाएगा। लेकिन 11 गेंद 19 का जरूरत है, क्या समरा को रोक पाएंगे यहाँ से? ओहो हो, यही बात कर रहा था, समरा पटेल को रोकना यहाँ पर मुश्किल हो गया है। समरा ने बता दिया भाई इसकी मोहब्बत में सिर्फ ही धोखा मिलता है, लेकिन इस गेम में देखिए समरा पटेल ने क्या चौका दागते हुए। समरा पटेल 10 गेंद के पर 31 पर बल्लेबाजी कर रहे हैं। क्या कमाल की बल्लेबाजी, मैं तो कहूंगा इन्हें वर्ल्ड T20 में चुन लेना चाहिए था, क्योंकि हिंदुस्तान टीम लगातार रनों को जो बल्लेबाजी है ना डाउन, वो बहुत खराब दिखाई मिला। इस तरह की बल्लेबाजी होना चाहिए। आप युवा को मौका दीजिए, जो न्यूजीलैंड के साथ अभी T20 मुकाबला है, काफी ऋतुराज गायकवाड़ लीजिए, वेंकटेश अय्यर लीजिए, इन खिलाड़ियों को मौका मिला है। टीम का टोटल देखिए अर्धशतक यानी 51 रन तक पहुंच चुका है। अभी देखिए 9 गेंद 14 का जरूरत है, क्या बल्लेबाज एकाक लेंगे? बड़ा सौदा। देखिए इस तरह के कामों से गेंदबाज वापसी नहीं कर सकते हैं। सोहेल पटेल गेंद को हवा में खेले हैं, नो मिलनेस, कोई फील्डर नहीं, मिड विकेट को चिरता हुआ और एक चौका। की खामोशी पे मत चाहिए, तो सोहेल पटेल की इतना समय आप खामोशी देखा, लेकिन एक मौके में सही समय में बल्ला का फेस खोला। 8 गेंद 10 का जरूरत है। अच्छी सोच है सोहेल पटेल की, जब समरा अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। ओहो, आखिरकार देखिए बड़ा विकेट्स काफी लंबी समय के बाद। कहते हैं ना, किस्मत सबको मौका देता है पर मेहनत सबको चौंका देता है। क्या अभी भी बात करेंगे गेंद और रनों के बीच में? यहाँ पर 7 गेंद और जीत की बात करेंगे तो 10 का जरूरत है। क्या कहानी में थोड़ी सी ट्विस्ट? 15 तो हो गए है, लाइन मारने का नहीं, ये अच्छी बात है। कहते हैं ना, किसी को लाइन मारने से अच्छा घर में थोड़ा सा झाड़ू पोछा लगा लो, कम से कम मम्मी तो खुश हो जाएगी, क्योंकि इसकी मोहब्बत में सिर्फ ही धोखा मिलता है। और विवेक मात्रे देखे, इस खिलाड़ी को काफी 2-3 सालों से प्रमोट किया जा रहा है गेंदबाजी बल्लेबाजी में, और ऊपर थोड़ा उतारा गया है। और अभी भी देखिए 7-10 है। अगर यहाँ पर कहानी आखिरी गेंद विकेट गिरा तो फिर कहानी में और कुछ ट्वीट बन जाएगा। नहीं, ये देखिए चिचपड़ा टीम बता रहे कि हम अभी भी जिंदा हैं। कहते ना, दर्द जुदाई हम लिया नहीं करते और इतनी आसान से हम हार नहीं मानते। ये दीवान चिचपड़ा टीम की ये उसकी ताकत है। आने वाला 6 गेंद जीत के लिए 10 की जरूरत है, लेकिन अच्छी बात है मैदान के अंदर समरा पटेल जिंदा है। डर है तुझे, हम तेरे साथ हैं जाने, हम तेरे साथ हैं जाने। कहीं दीवाना
की खासियत है, वो हमें भी पहचान जाते हैं कि बाबूशाह को क्या ज़रूरत है। तो थोड़ा इंटरटेनमेंट होना भी ज़रूरी है। राहुल सर और मुकाबला के ऊपर भी पहुंचना जरूरी है। 6 गेंद 10 रनों की ज़रूरत है। जगदीश जी हिलाल साहब से गुजारिश करना चाहूँगा थोड़ा मंच पर तशरीफ रखिए, और गुरुनाथ हिलाल साहब आपसे भी गुजारिश करना चाहूँगा मंच पर तशरीफ रखिए। देखिए कितनी बड़ी प्रेम है इस टूर्नामेंट में। राहुल सर आप तो साइनाथ मात्र साहब उस साइड ने, उनसे भी गुजारिश करना चाहेंगे, आइए तशरीफ रखिए। सन्माननीय गुरुनाथ हिलाल यांचं इथे आगमन झालेलं आहे। गुरुनाथ हिलाल साहेब आपण या स्टेजवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। ओ टू कंटिन्यू बाबूशाह। बिल्कुल बिल्कुल महागुरु सर, देखिए जिनकी आवाज़ में, जैसे आपने सुना होगा ना राजा हिंदुस्तानी में, वाह छोरे तेरी आवाज़ में क्या दर्द है, तो ये महागुरु सर की आवाज़ में उतना दर्द है। मेहमान काफ़ी चलिए अच्छी बात। यहाँ पर एक 6 गेंद 10 का जरूरत है। अगर मुकाबला समझ लिए टाई हो गया, बराबरी में आ गए, तो फिर सुपर ओवर और मजा आ जाएगा, यानी चिंगो चिंगो। दर्शक तो चाहेंगे कि मुकाबला सुपर ओवर तक पहुंचे, लेकिन दोनों टीम चाहेंगे मुकाबला जीते, लेकिन अब पहला 2 गेंद मैच का कर देगा पर्दाफाश। कहते हैं ना, जो हौसला रखता है आसमान छूने का, वो परवाह नहीं करता है जमीन पे गिर जाने का। क्या हौसला। छोटा गेंद मौका है, और फील्डर से थोड़ा दूर गेंद को तो रोका गया, लेकिन नाम पटेल को 2 रनों से नहीं। नितेश देखिए फील्डर थे, तारीफ करना चाहूंगा, देखिए तगड़े थे, लेकिन फिर भी गेंद को रोके यहाँ पर 2 रन। लेकिन ये गेंद का लाइन थोड़ा सा मेरे हिसाब से बाल बाल बचे, यहाँ पर थोड़ा संपर्क टाइमिंग बेहतर नहीं हो पाया। आखिरी ओवर गेंदबाज हीरो बनने का मौका। अक्षय केनी क्या बन जाएंगे यहाँ पर, सीधे साधे अक्षय अक्षय। नाम पटेल बड़े हिट। ओ हो, ये चलिए थोड़ा सा यहाँ पर मैच में मजा आ रहा है, कहानी में थोड़ी सी ट्विस्ट आ रहा है, लेकिन सिंगल डबल से टोटल तो आगे बढ़ेगा। सोमनाथ जी कहते हैं ना, कौवा जितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले, वो सफेद नहीं दिखेगा, और अब सिंगल डबल से जितनी भी कोशिश कर लो आपको मंजिल नहीं मिलेगा। 4 गेंद 7 का जरूरत है, लगा छक्का तो फिर मुकाबला थोड़ा बराबरी में भी आ जाए तो फिर भी संतुष्ट रहेंगे, लेकिन जब तक वो बराबरी में ना आए तो फिर मुश्किल बनेगा। देखिए आज ये मैदान पर मुकाबला जैसा है ना, T20 वर्ल्ड कप का भी मुकाबला ऐसा ही है। न्यूजीलैंड इंग्लैंड, फिर से क्या वर्ल्ड कप का नज़ारा देखने को मिलेगा। आज ऐसा नज़ारा इस मैदान के अंदर, क्या शान शौरत से सजाएगा इस मैदान को। देखे ऐसा लग रहा है शारजा के ग्राउंड मिनी वन खड़े हम कह सकते हैं। दर्शकों के लिए बैठने के लिए भी बेहतर इंतजाम, लेकिन 4 गेंद 7 की जरूरत है। क्या मुकाबला को यहाँ पर अक्सर यहाँ पर बचा पाएंगे या सम्राट जिंदा है तो मैदान के अंदर क्या जिंदा नजर आना। ओहो हो, हवा में गेंद है, मौका है। ओहो ये क्या हो गया, बहुत बड़ी यहां पर गलती कर दी। जैसे कहते हैं ना, सोनू के शादी में लफड़ा हो गया और मोनू ने इतना नाचा के लंगड़ा हो गया। विकेट तो मिला, लेकिन जो सम्राट पटेल का कैच था, ये अगर ले लेते तो राहुल सर पे सोने पे सुहागा, थोड़ा मुकाबला पूरी तरह से 50-50 बन सकता था। लेकिन जब तक सम्राट पटेल जिंदा है तब तक कहना ये मुश्किल है। लेकिन क्रिकेट है दोस्तों, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। 3 गेंद 6 रन। दर्शकों की धड़कनें यहाँ पर हो चुकी है बुलेट ट्रेन जैसे, धक 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 धक। और मैं हमेशा कहता हूँ ये ग्रामीण क्रिकेट तो ऐसा खेल है, कहते हैं ना, कश्ती किसी भी वक्त डूब सकती है, तकदीर कभी भी बदल सकती है। दोस्तों ये ग्रामीण क्रिकेट है, ये मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है। 3 गेंद 6 की जरूरत है। स्ट्राइक पर रहेंगे सम्राट पटेल। देखिए यहाँ पर थोड़ा स्लो डिलीवरी हो रही है, थोड़ा फंसाने का कोशिश हो रहा है, लेकिन लाइन से चुके तो फिर सम्राट पटेल कहते ना, असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है भाई। जिंदा है तो मैदान के अंदर फिर जिंदा नजराना जरूरी है। क्या जिंदा नजराना यहाँ पर सम्राट पटेल अपना जोखिम इनिंग को क्या यादगार बना पाएंगे। क्या गेंदबाज अक्षय यहाँ पर खराब गेंद, फायदा नहीं ले सके। 1 रन तो बड़ी आसानी के साथ मिलेगा। दूसरे के लिए एस नो तूती में, और यहाँ पर शायद बहुत बड़ी उससे भी गलती, दूसरा रन भी मुकम्मल यहाँ पर होता हुआ। बहुत बड़ी खराब फील्डिंग। ये देखिए आपस में चल रही है क्या तो मैं रोशन जी बता रहे हैं, ये सब चीज से बचकर रहना होगा। इसलिए तो कहता हूँ दोस्तों, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, और गेंदबाज यूं ही बदनाम हो जाते हैं थोड़ी फील्डिंग डिपार्टमेंट के लिए। 2 गेंद 4 का जरूरत है, 2 गेंद 4 की जरूरत है। अगर 3 रन भी बनाते हैं मुकाबला सुपर ओवर तक पहुंचेगा। सम्राट देखिए 13 गेंद के ऊपर 35 रनों का इनिंग्स खेल रहे हैं। क्या ये इनिंग्स में पानी फिर जाएगा। कहते हैं ना, कीमत प्यास का नहीं, कीमत पानी का नहीं, कीमत प्यास का होता है, कीमत चौके छक्के का नहीं, कीमत एक अच्छा इनिंग्स का होता है। अभी तक अच्छे इनिंग्स खेले, लेकिन 2 गेंद के वे 4 रन। क्या मुकाबला यहां से हो जाएगा कसमा कस, क्योंकि मैदान के अंदर देखिए पूरा सनसनी।
समरा पटेल आखिरकार झलक 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 दिखला जा चरण वाड़ा फिनिश और ये बिल्कुल देखिए झलक 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 दिखला जा छक्का बार नहीं समरा पटेल का ये इनिंग्स काफी बार आएगा मैदान के अंदर लाइनअप के साथ दोनों टीम कहती है ना क्रिकेट में जीत मिले ना मिले राहुल सर दिल मिलना चाहिए दोनों टीम का यहाँ पर निश्चित रूप से आगे के लिए देवांश इलेवन टीम आपको शुभकामनाएं आगे की टूर्नामेंट के लिए और कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे यहाँ पर स्टार हुए टीम को लेकिन इस मैच के मैन ऑफ द मैच की तरफ थोड़ा अगर जाकर देखा जाए तो कमाल का इनिंग्स में पहले कहा कि हर गेंदबाज को करता है जो गुमराह वो है समरा और एक यादगार इनिंग्स खेल दिया उसने 14 गेंद के ऊपर 41 रनों का इनिंग्स है समरा पटेल इस मैच के मैन ऑफ द मैच और हम ज्यादा समय नहीं लेंगे कमेंट्री बॉक्स पर भी होगी बदलाव लेकिन उससे पहले चलते हैं टॉस बॉक्स या प्रेजेंटेशन बॉक्स पर हमारे एमडी महागुरु सर तैयार हैं थँक्स बाबूशाह. या स्पर्धेचा पहिला सामना खऱ्या अर्थाने एक रंगतदार लढत झाली आणि या लढतीमध्ये स्टार ओवे क्रिकेट संघाने देवांश 11 चिंचपाडा क्रिकेट संघावर मात करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेले आहेत. स्टार ओवे क्रिकेट संघाचे स्वर्गीय इथे रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने आणि ग्रामस्थ मंडळ उसाडणे आणि गावदेवी माता क्रिकेट संघ उसाडणे यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन. चिंचपाडा क्रिकेट देवांश 11 चिंचपाडा क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमच्या संघाचा मनपूर्वक इथे आम्ही आभार व्यक्त करतो. तर या सामन्याचा हिरो ज्याने 41 धावांची झुंजार 14 चेंडूमध्ये 41 धावांची बहादर खेळी साकारली. 4 षटकारांची आतषबाजी करणारा 3 चौकारांची आतषबाजी करणारा 4 षटकार 3 चौकार सम्राट ठरतो या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. यावं सम्राट. तर सम्राला सामनावीराचा पारितोषिक देण्यासाठी आमंत्रित करतो. गुरुनाथ हिलाल साहेब आपण यावं.